देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा नमस्कार, अभिमान। आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी रायझिंग स्टार या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पोर्ट्स गेम्स आयोजित केलेले आहेत। या ठिकाणी कशा प्रकारे डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट चॅम्पियनशिप रायझिंग स्टार आयोजित केलेले आहे 2026 या वर्षामधील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी या ऑर्गनाइजचं स्पोर्टचा ऑर्गनाइज केलेला आहे। कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे, कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम सकाळपासून चालू आहे। आपण होतं सकाळपासून या ठिकाणी कोणकोणत्या शाळेतनी सहभाग घेतला होता आणि कोणकोणते खेळ या ठिकाणी आयोजित केले होते। नमस्कार मॅडम, कशा प्रकारे या ठिकाणी ऑर्गनाइज केलेला आहे आणि काय काय सकाळपासून या ठिकाणी नियोजन होतं? नमस्कार, मी रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची संस्थापक अध्यक्ष कांचन काटे। आज या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा चॅम्पियनशिप आपण आयोजित केलेली होती। तर या चॅम्पियनशिपमध्ये 12 ते 15 शाळांनी पहिल्याच आपण पहिलं वर्षच आहे हे आपलं, तरी पण या ठिकाणी एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मुलांचा आणि विद्यार्थ्यांचा स्पर्धकांचा राहिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे स्पर्धक आहेत ते कराटे, क्रिकेट, खो खो, कबड्डी, तायकांदो, स्केटिंग अशा विविध खेळांमध्ये पार्टिसिपेट करून अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि खेळही उत्तम खेळलेले आहेत। विजेत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट हे त्यांच्या कामगिरीसाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आपण देत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत असा उत्साह राहिलेला आहे की मुलांना आणखीन सुद्धा की वेगवेगळ्या गेम मध्ये पार्टिसिपेट करण्याची इच्छा होत आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळासाठी मुलांना व्यासपीठ मैदान या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। तर जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते आणि आलेल्या सर्व शाळांना, शाळांचे मी आणि शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांचे मी आभार मानते। धन्यवाद। या ठिकाणी काही शाळेतील इतर शाळेतील शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण कुठून आलात? आम्ही भिगवणवरून आलोय। काय तुमच्या शाळेचं नाव काय? पोंदवडी येथे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल पोंदवडी या ठिकाणी आलेलो आहे। काटे मॅडमनी चांगल्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रात मुलांना भविष्य आहे हे ओळखून देण्यासाठी या ठिकाणी चॅम्पियनशिप ते पण जिल्हा लेवलचं घेतलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्याच वर्षी त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेले आहे। त्यांचं एक प्रामाणिकपणा आणि कष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिसत आहे। त्यांची धडपड आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात देखील पुढे यावं हे बघून सगळं एकदम व्यवस्थित वाटत आहे। या ठिकाणी काही पालक या ठिकाणी आलेले आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी सकाळ जण तुम्ही आहात, कशा प्रकारे उत्साहित मुलांमध्ये आणि कशा प्रकारे त्यांनी शाळेचं नियोजन आहे? मी वडगाव निंबाळकर देशपांडे काका बोलत आहे। तर रायझिंग स्टार ही शाळा अति उत्कृष्ट आणि कामगिरी करत आहे। त्याबरोबर खेळण्यामध्ये उत्कृष्ट आज पहिल्यांदाच उत्सवाचं वातावरण वाटत आहे। अगदी सुंदर हा सगळा स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्यात काटे मॅडम, सगळे शिक्षक स्टाफ यांनी भरपूर असं उत्कृष्ट असं हे केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गोल्ड मेडल मिळालेलं तुला। कशा मिळाले काय माहिती? मराठी। काय नाव तुझं? विराज जाधव। कुठून आला तू? परहळे। परळी इंग्लिश मीडियम स्कूल मधून आलेला आणि हा मुलाला या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे गोल्ड मेडल या ठिकाणी उपलब्ध विजेता मिळालेला आहे। या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्पोर्टचं नियोजन या ठिकाणी रायझिंग स्टार मिडियम स्कूल केलेलं आहे। या ठिकाणी इतर शाळेतील टीचर या ठिकाणी आलेले आहेत। आपण कुठून आलात? मी बारामती मधून आलेले आहे। माझ्या स्कूलचं नाव आहे ईगल लिप इंग्लिश मीडियम स्कूल आणि काटे मॅडमने आम्हाला या स्कूलमध्ये बोलवून आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानत आहे। आणि स्पर्धेचं नियोजनही खूप छान आणि कार्यक्रमही खूप छान झाला। असाच चान्स आम्हाला दरवर्षी मिळावा अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी तुमचा सहभाग घेतला होता? आमचे 30 विद्यार्थी आहेत। 30 विद्यार्थी तुम्ही घेऊन आलात। कुठले कुठले खेळ खेळले ते कबड्डी खेळ, खो खो, रनिंग स्पर्धा, स्केटिंग आणि याच्यामध्ये प्रत्येक गेम मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नंबर काढला आहे। त्यामुळे त्यांचाही आम्हाला खूप अभिमान आहे। कसे या शाळेत आल्यानंतर वातावरण एकंदरीत कसं नियोजन होतं? खूप छान नियोजन होतं त्यांचं आणि प्रत्येक स्पर्धेचं नियोजन खूप छान आणि इथले जो आसपासचा परिसर आहे तो पण विद्यार्थ्यांना असा खूप छान होता।
ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी इतर शिक्षक आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे. सर, या ठिकाणी कशा प्रकारे सकाळपासून तुम्ही स्पर्धेचं नियोजन केलं होतं, कशा प्रकारे नियोजन आहे, सहभाग कसा आहे, उत्स्फूर्तता लोकांची आणि मुलांची कसा सहभाग नोंदवला या ठिकाणी? सर, रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमधून जे प्रतिसाद आम्हाला बाहेरच्या स्कूलमधून जे मिळाला आहे ते खूप चांगला मिळाला आहे. आणि ही म्हणजे आमचं प्रथमच वर्ष आहे, पहिलंच वर्ष आहे. मला म्हणजे काही इतर स्कूलला म्हणजे क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, आर्चरी, रायफल शूटिंग असेल, इंडोर गेम असतील, हो, चेस indoor असेल, game कॅरम असेल, इतर गेम ऍड करून याच्यामध्ये पुढच्या वर्षी अजून इम्प्रुव्हमेंट करण्याची 100%. आणि आम्ही इथल्या जवळपास शाळेच्या म्हणजे स्कूलला प्रत्येकांना आम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं. आणि पुढल्या वर्षी जिल्हा पातळीवर आता आमचं चाललंय की बारामतीमध्ये राज्य म्हणजे राज्य लेवलच्या राज्य लेवलच्या ह्याला नेऊन हे नेतो प्रतिमेच्या. अतिशय सुंदर या ठिकाणी रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल नियोजन केलेलं आहे. असंच पुढच्या वर्षी नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी सर्व विद्यार्थी, पालक, या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन, क्रिकेटचं मैदान असेल, कबड्डीचं मैदान असेल, खो खोचं मैदान असेल, इतर सर्व मैदान या ठिकाणी इंडोर गेम असतील, सर्व गेमसाठी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी पार पाहायला मिळालं. असंच या ठिकाणी पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या चालू वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांना विविध गेम्स, विविध ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. जाऊ दे.